नमस्कार। आज सुप्रीम कोर्टामध्ये माधुरी हत्येला पुन्हा महाराष्ट्रामध्ये आणि नांदणी मठामध्ये परत आणण्याच्या संदर्भामध्ये पुनर्विचार याचिकेची सुनावणी झाली। राज्य सरकार, वणतारा आणि नांदणी मठाने संयुक्तपणाने भूमिका मांडली की नांदणी मठानं 7-8 एकर जमीन वणताराच्या देखरेखीखाली माधुरी हत्या आणि इतर हत्यांच्यावर सुद्धा चांगल्या पद्धतीने उपचार करण्यासाठी जागा उपलब्ध करायला तयार आहे। महाराष्ट्र सरकार त्याच्यावर लक्ष ठेवून असेल तेव्हा सुप्रीम कोर्टानं माधुरी हत्येला वणतारामध्ये पाठवण्याचा जो निर्णय दिलेला होता तो बदलून हाय पॉवर कमिटीकडे जाण्याची परवानगी द्यावी आणि हाय पॉवर कमिटीच्या आदेशानुसार माधुरीला पुन्हा नांदणीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी ही याचिका दाखल झाली होती। आज सुनावणी झाली आणि सुप्रीम कोर्टानं हाय पॉवर कमिटीनं सगळ्या वस्तुस्थिती समजावून घ्यावी आणि माधुरी हत्येच्या आरोग्याची काळजी करून योग्य तो निर्णय घ्यावा, असा अत्यंत महत्वाचा असा निर्णय घेतलेला आहे। म्हणजे हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता अडथळा संपलेला आहे आणि आता सोमवारी राज्य सरकार, वणतारा आणि नांदणी मठ हे संयुक्तरित्या हाय पॉवर कमिटीकडे अर्ज करतील आणि एक प्रकारे माधुरी हत्येला नांदणीमध्ये परत आणण्याचा मार्ग काही अंशी सुकर झालेला आहे। हे आहे गोकुळचं श्रीखंड, अगदी जिभेवर रेंगाळणार। जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार। गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार।